दादा तुम्हाला फळ चिरून देऊ का किंवा हा शिरा देऊ यात छान अननस घातलाय नाही नको. मग ते हे देऊ का ते एक मिनिट अजून तुमच्यासाठी बनवलंय हा हे बघा हे अच्छा ओट्स. हा तेच काय बोलतात मला पटकन आठवलं नाही आमच्याकडे बहुतेक लापशीच बोलतात. एक मिनिट चिंगी चिंगी ना हा काय चाललंय तुझं? ते नाश्ता वाढते तुम्हाला पण वाढू का? नाही नाही त्याबद्दल नाही बोलत आहे मी. तू आत्ता समरला काय म्हणालीस? माझ्या दादाला ती दादा म्हणाली. चुकलं का माझं? चुकलं का माझं म्हणजे विचारतेस कशी तू? तो दादा आहे का तुझा भाऊ आहे का? आणि त्यांनी परमिशन दिली आहे का तुला दादा म्हणायची? नाही ना मग स्वतःच ठरवायचं आणि दादा म्हणायचं. काकू एक मिनिट समर मी समजवते तिला तू नको काळजी करूस. हे बघ तू आत्ताच आली आहेस इथे त्यामुळे इथे कोण कोणाला काय म्हणतं कोणाला काय हवंय नकोय कोणाची पथ्य काय आहेत हे जाणून घे आणि काम कर. उगाच आधी पुढे पुढे करायचं नाही. आणि समर मालक आहे की नाही ह्या घरचा तो मनाने खूप चांगला आहे पण तुम्ही स्टाफ आहात त्यामुळे मालकाला नेहमी साहेब किंवा सर म्हणायचं. इथे नाती जोडायला आली आहेस का तू? हां काम करायला आली आहेस की नाही? मग मनमानी करायची सवयच आहे ना मम्मा तिला. मी मगाशी साधा तिला फ्रेंच टोस्ट बनवायला सांगितला तर तिने तिच्या मनाला जे हवंय तेच केलं. ऐकलं नाही माझं अजिबात काही. आणि आता हे दादा दादा पण हिनेच ठरवलं असणार. अहो नाही नाही म्हणजे मी सगळ्यांनाच दादा बोलते ना म्हणून मग ह्यांना बोलावंसं वाटलं मग बोलले. कसं आहे आपल्याला वाटलं म्हणून आपण काही बोलत सुटायचं नसतं. यापुढे बोलण्याआधी विचारत जा आणि मग बोल. हां परमिशन घे. नाही म्हणजे मी समजू शकते लहान आहेस तू अजून पण स्वानंदी तू तरी तिला कल्पना द्यायला हवी होतीस ना. म्हणजे एवी तेवी तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अगदी लक्ष घालतेस की नाही. मग ही एवढी मोठी गोष्ट आहे ही नको का लक्षात द्यायला तुझ्या? आणि खरं तर मला वाटत नाही की राजवाड्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम असेल चिंगी जर त्यांना दादा बोलली तर. समरला काय वाटतंय ना ते त्यालाच ठरवू दे ना. आपण कशाला ठरवायचं? आणि असंही त्याला आवडत नाही त्याच्यासाठी कोणीही काही ठरवलेलं हो की नाही समर? काकू इतका मोठा इश्यूज नाही हा. आणि चिंगीने जर मला दादा म्हटलं तर माझी काही हरकत नाहीये. आणि आपल्या शकुताईंची नात आहे ती छोटीशी होती तेव्हापासून आपल्या घरी येते. आणि शकुताईंनी मला लहानपणापासून वाढवलंय पाहिलंय मला. अगं मला तर न शकू अगदी मैत्रिणीसारखीच होती ग म्हणजे तुझी आजी. आणि किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने तिने घर सांभाळलं होतं ग. आणि या घरची परंपरा आहे ती नाती टिकवण्याची आहे फॉर्मॅलिटी जपण्याची नाही. उलट मी तर तिला सांगेन की तू अंशुमनला सुद्धा दादा आणि अर्पिता आणि आदिलेला ताई म्हणत जा. आणि या तुझ्या लाडक्या स्वानंदी मॅडमला तू वहिनी म्हणालीस तरी चालेल काहीही हरकत नाही. ठीक आहे? शेवटी घरात काम करणारी माणसं ही देखील आपल्या कुटुंबाचाच भाग असतात ना. सो डोंट वरी. ओके थँक्यू दादा. चला. झालं ना समाधान? उगीच जिथे तिथे खुसपट काढायची आणि स्पष्ट सुनावलं ना की मग तोंड पाडायची. क्या खाऊन? चला बरं झालं हा मुद्दा इथेच क्लिअर झाला. त्यामुळे आता आपण सगळ्यांनी चिंगीशी आणि बाकी स्टाफशी आदरानेच वागूया. आलेच.
इंटरनॅशनल कॉल? जाऊ दे, स्पॅम असेल. ही कामं पण आता आपल्यालाच करावी लागतात. मम्मा, दादा आहे ना लहानपणी डोक्यावर पडला असणार. समर राजवाडे आहे तो, समर राजवाडे. स्वतःचा स्टँडर्ड आणि क्लास कसा काय विसरतोय तो? त्या चिंगीला जवळ करतोय. शी, काहीच कळत नाहीये मला. तिला तिला दादा म्हणायला लावलंय त्याने. आय स्वेअर मम्मा, ती जर त्याला दादा म्हणाली ना तर मी त्याला सांगणार आहे की मी तुला दादाच म्हणणार नाही. बघ तू दादा म्हण, नाही तर नको म्हणू. समर राजवाडे आहे तो, त्याला काही फरक नाही पडणार. कळलं? मला एक गोष्ट कळत नाहीये, अंशूला कसं चाललं तिने दादा म्हटलेलं? मला त्या प्रॉब्लेम मुलीच आहे मम्मा. समोर दिसली ना की असं वाटतं एक ठेवून द्यावी. बावळट कुठची, लो क्लास. शी. ते कसं आहे ना, त्या शकूबाई कोणत्या, तिची आजी चिंगीची, ती आपल्या आजींच्या वेळी कामाला होती ना. म्हणजे आपली आजी जेव्हा सुनबाई म्हणून आल्या तेव्हा या शकूबाईंनी त्यांना साथ दिली असणार आणि त्यांच्याकडनं पैसा उकळला असणार. आता नातीला तयार करून पाठवलं इथे, स्वानंदीकडनं पैसे उकळायला. नाती जोडायला आलेत, नाती. हे नोकर माणसांना नाती बिती जोडत नसतात. यांना काहीही घेणं देणं नसतं फॅमिलीच्या बॉन्डशी. स्वार्थी असतात एक नंबरचे. तिच्यासारख्या गरीब लोकांना येतं काय दुसरं? ही पण वाटते तेवढी साधी नाहीये. ताई, तुमचा एक मिनिट. मला ताई बीग म्हणायचं नाही, मॅडम म्हणायचं. समर दादाने तुला सांगितलं असेल त्याला दादा म्हणायला, पण माझ्याशी नाती जोडायला यायचं नाही. सॉरी ताई, मॅडम, पण मला समजतच नाहीये माझं काय चुकलं. तोंड चुकलंय तुझं. काळं कर माझ्या समोरून. आणि ही सगळी जी नाटकं आहेत ना ती माझ्यासमोर नाही, दादा आणि स्वानंदी समोर करायची. सॉरी मॅडम, मी जाते. ए मूर्ख, तो ज्यूस कोण ठेवणार, तुझी आजी? तिकडे ठेव जा. एक मिनिट. माझ्यावर राग काढायचा म्हणून त्यात काही टाकलं नाहीयेस ना? अहो, असं काय बोलताय मॅडम? मी असं कशाला करेन? देवीची शपथ. उलट या घराच्या चांगल्यासाठीच मी रोज प्रार्थना करते. चिंगी, कसं आहे ना, नोकर माणसाने आमच्यासाठी प्रार्थना करावी. इतकी वेळ नाही का आली अजून आमच्यावर? त्यामुळे तू स्वतः सांभाळून राहा. जा. ज्यूस पी, थंड हो.